मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे हे भेटले होते अशी जोरदार चर्चा सध्या रंगतेय। काल फडणवीस आणि आदित्य ठाकरे दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी सोफिटेल हॉटेलमध्ये होते। आमच्या भेटीच्या चर्चांनी एक माणूस साताला निघून जाईल असं आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना टोला लगावलाय। 2 दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची विधान भवनात भेट झाली होती आणि त्यानंतर आदित्य ठाकरे आणि फडणवीसांची भेट झाल्याच्या चर्चांनी राजकारणात नवं समीकरण जर उदयाला येत नाहीये ना असा प्रश्न उपस्थित होतोय। तुम्हाला सिनेरिओ तयार करणं, त्याचा नॅरेटिव्ह तयार करणं आणखी पुढं हा तुमचा व्यवसाय आहे, पण तुम्ही तो करत राहा। आणि मला वाटत नाही आमची शिवसेना, खास करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे छुपं बिपं लपून छपून भेटून आणि गप्प राहणं हे आम्हाला जमत नाही। जिथं आहे तिथं भेट झाली की नाही याबाबत आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली नाही किंवा त्यांनी नाकारलं नाही, परंतु जाता जाता ते बोलून गेले की आमच्या लोकांच्या भेटीच्या बातम्या चालल्या, परंतु एक व्यक्ती नक्की गावाला जाईल असं वाटतं। अशा प्रकारचं आदित्य ठाकरे म्हणाले, कसं बघताय? काही नाही बघत, लहान मूल चिडलं रडलं कुठे जातं हे सगळ्यांना आता कळलेलं आहे, त्यामुळे काय त्याच्यावर बोलायचं। इतिहासामध्ये एक दाखला दिलाय पूर्वीच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे संताजी धनाजी 2 शूर सरदार होते आणि मोगलांची घोडी तळ्यात पाणी प्यायला जरी गेली तरी पाणी पिताना त्यांना त्या पाण्यामध्ये संताजी धनाजींचं प्रतिबिंब दिसायचं। तशी अवस्था झालेली उभाटाच्या नेत्यांची आता झालेली आहे। त्यांना जळी स्थळी मणी काष्टी सगळीकडं त्यांना केवळ आमचे साहेबच दिसतात, म्हणजे कोणाचे कुठं संबंध आहेत, कोणाचा कुठल्या प्रकरणाशी धागादोरा जोडलाय ते बाहेर येईल। असं जर सातत्यानं उभाटाची मंडळी बोलू लागली तर अनेक बंधू जे म्हणतायत त्या सगळ्या प्रकरणांच्या खोलात जावं लागेल।